हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना सॉफ्ट जाळेदार स्पंजी अशी ना इन्स्टंट रवा इडली बनवणार आहे। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता। त्यानंतर ना 1 बारक्या वाटीने वाटीभर दही घालून घेतलं, 1 वाटी पाणी घातले आणि थोडंसं मीठ घालून स्मूथ असं बेटर तयार करून घेतले। आता बेटर तयार करून घेतलं आणि ना एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण ना या बेटरला तडका मारून घेणार आहोत। त्यासाठी ना पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातले। जिरे मोहरी फुलली की त्याच्यामध्ये लगेचच कढीपत्ता घातलेला आहे आणि ना 4-5 पाकळ्या लसूण वाटून घेतलेला होता, तर लसूण घालून घेतला। लसूण ही छान तळू दिला। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, परतवून घेतलं आणि ना हा तडका आपण बेटरमध्ये घालून घेणार आहोत। तर तुम्ही याच्यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार काही व्हेजिटेबलही ॲड करू शकता। त्यानंतर ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर आता ह्याला 1-5 मिनटं भिजत ठेवायचं आहे। बेटर भिजतंय तोपर्यंत ना आपण इडलीसोबत खाण्यासाठी सांबार बनवून घेणार आहोत। त्यासाठी ना पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता, बारीक वाटलेलं लसूण, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबार मसाला घालून चांगलं असं परतवून घेतलं। त्यानंतर ना शिजलेली डाळ घालायची आणि ना लागल तसं पाणी घालून चांगलं असं शिजवून घ्यायचं। मस्त असं सांबार तयार झाले। आता आपलं बेटरही छान असं भिजलेलं आहे। त्यानंतर ना इडली पात्राला ना तेल लावून घेतलं। त्यानंतर 1 चमचा इनो घातला बेटरमध्ये आणि ना इडली मी कढईत बनवणार आहे। त्यासाठी ना कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला। पाण्याला छान उकळी आली आहे। इनो घातल्यावर लगेचच ना बेटर प्लेटात घालून घ्यायचं आहे आणि ना ह्याला कढईमध्ये ठेवून द्यायचं आणि ना एक ताट झाकून 15 मिनटं ना चांगली वाफवून घ्यायची इडली। 15 मिनटं झालेली आहेत आणि आपली एकदम इन्स्टंट जाळेदार सॉफ्ट स्पंजी अशी आपली रवा इडली तयार झालेली आहे। आता हे प्लेट थंड होऊ द्यायचं आणि मग इडली काढून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त अशी आपली इडली निघली जाते, म्हणजे ना छान अशी शिजली पण आहे आणि अगदी 15 मिनटामध्ये ना तयार झालेली आहे। तुम्हाला सकाळी ना काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल आणि ना तेही हेल्दी खायचं असेल तर तुम्ही अशी इन्स्टंट रवा इडली बनवून खाऊ शकता। तुम्ही या इडलीला चटणीसोबत, सांबारसोबत किंवा अशीही खाल्ली तरीही खूप छान लागते। तर मस्त अशी आपली रवा इडली तयार झाली आहे। मी इथं ना सांबारसोबत सर्व केलेली आहे। तर जर तुम्हाला आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। बाय।